आज 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिवस आहे। दीक्षाभूमी इथं धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी देशविदेशातून अनुयायी दाखल झाले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन ससाई आज होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील, तर प्रमुख पाहुणे म्हणून धम्म लर्निंग सेंटरचे सारनाथच्या धम्म लर्निंग सेंटरचे भदंत चंदिमा थेरो, बोधगया महाविहार मुक्ती आंदोलनातील भंते विनाचार्य, हरियाणा सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर शेखर गुंद्रू उपस्थित राहणार आहेत। गेल्या 2 दिवसांपासूनच धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे कार्यक्रम दीक्षाभूमीवर चालू आहेत। भंते नागार्जुन सुरई ससाई यांच्यातर्फे बौद्ध धम्माची दीक्षा देण्याचा कार्यक्रम काल संपन्न झाला। तसंच जपान, थायलंड, मलेशिया या विविध देशांमधले बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीत धम्म परिषद देखील झाली। अशा आक्रमणकारी आणि युद्धाच्या परिस्थितीमध्ये बुद्धाचा समतेचा शांततेचा संदेश जगाला मिळावा आणि आपल्या अंतर्मनात सुद्धा आपल्याला परिवर्तन आणणं आवश्यक आहे। आपल्याला शीलाचरण, शील म्हणजे काय, ते एक चांगला आदर्श व्यक्ती म्हणून कसं राहावं, की हे जे पंचशील आहे हे तुम्हालाच फक्त एक चांगला व्यक्ती म्हणून आदर्श म्हणून तुम्हाला विकसित करणार नाही, तर त्याचबरोबर तुमचा जो आजूबाजूचा समाज आहे त्याला सुद्धा विकसित करेल।